अशोक खराची पत्नी कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी। कल्पना खरातचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद। कल्पना खरात फरार। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 346वी पुण्यतिथी साजरी। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने पुण्यतिथी साजरी। सोहळ्याला खासदार डॉक्टर सुधांशू त्रिवेदी, मंत्री भरत गोगावलेंसह मान्यवर उपस्थित। बीडमध्ये कौशल्य विकास केंद्रांचे 6 महिन्यांपूर्वी उद्घाटन, प्रत्यक्षात कामच नाही। उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलं होतं उद्घाटन। विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कधी? नागरिकांचा सवाल। रत्नागिरी दक्षता पडताच पावसाची हजेरी। पावसाचं आगमन झाल्याने वराडी मंडळींची धावपळ सुरू। पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। बुलढाण्यात टॅमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत। टॅमॅटो जनावरांपुढे टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ, परिणामी शेतकऱ्यांवर वाढला कर्जाचा डोंगर। परभणीत अवकाळी पावसाचा फळबागायत शेतीला मोठा फटका। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागांचं नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे 50,000चं नुकसान। शासनाने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। सांगलीतील एलपीजी गॅस पंप चालू करण्याच्या मागणीसाठी रिक्षांसोबत रिक्षा चालकांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांचं आंदोलन करत बंद। वडगाव मावळमध्ये आदिवासी महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। गॅस टंचाई, दरवाढ आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात महिलांकडून तीव्र निषेध। नांदेड शहरात अवैध अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई। अनेकदा सूचना देऊनही रस्त्याच्या कडेला उभारली दुकानं, अखेर महापालिकेकडून कारवाई।